मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी 11 उपाय करा. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम नंबर 1. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूची तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 2. लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडे साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. नंबर 3. लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महापती उरता लक्ष्मी असणारच. नंबर 4. मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवण, कठोर बोलणे, सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याची लक्षणे आहेत. लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही. नंबर 5. लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. नंबर 6. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे. पुढे जाण्याआधी तुमचे श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 7. उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकू नये, कारण त्यावर आपले पावले पडणे योग्य नाही. नंबर 8. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्या, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रात कन्या आहे. लक्ष्मी मातेचे आणि मिठाचे खूप जवळचे संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये, म्हणून खाली पडून देऊ नये. नंबर 9. सायंकाळी म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणाला देऊ नये. मीठ, झाडू, पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. नंबर 10. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी पैसा बाहेर जाऊन देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गायी हे लक्ष्मी आहे, म्हणून देखील वस्तू कोणाला सायंकाळी देऊ नये. नंबर 11. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. नंबर 12. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. नंबर 13. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद, गोमूत्र टाकावे. पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. नंबर 14. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्या आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 15. आपल्या घरातील देवघर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यात असावे. नंबर 16. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे 12 केल्याने घरातील निगेटिव्ह नकारात्मक दूर होऊन मदत होते. नंबर 17. प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करावे, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळा होतात. नंबर 18. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावे. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होती. आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारी काढावेत. नंबर 19. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नित्यनेमाने पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे. माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कोठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू, माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. नंबर 20. आपल्या देवघरात पूजेत माता लक्ष्मीचा आसनास्थान असलेला फोटो असावे. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकतो. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक राहतो. नंबर 21. या सर्व उपायाने बरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेचे बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. नंबर 22. ज्या घरात धान्याचा मान
ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही. पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते. त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. नंबर 23 जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जर साक्षात नारायण असेल तर लक्ष्मी त्याचा त्याग करते. नंबर 24 आवळ्याच्या झाडामध्ये, गायीच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते. नंबर 25 ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते, देवता साधू गुरूचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते. जी स्त्री नियमितपणे गृहग्रास गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते त्याच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. नंबर 26 लक्ष्मीचे 8 रूपे. लक्ष्मीचे 8 रूपे असल्याचे सांगितले जाते. 8 रूपे पुढील प्रमाणे आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, राज्यलक्ष्मी. धनवृद्धीसाठी उपाय: आपल्या व्यवसायाच्या स्थानिक व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करावी. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जप करावा. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणारा मोहक श्रीकृष्णाची तसबीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबांना द्यावेत. त्यामुळे व्यापारात सफलता लाभेल. गहू दळायास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपाती वापरल्याने धनवृद्धी होते. व्यवसायातील उत्पत्ती व्हावी म्हणून शुक्रवारी एक लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्र बांधून ते ऑफिसच्या दरवाजावर बांधावेत. व्यवसायात उत्पत्ती होते. बुधवारी स्नान करून 108 वेळा मंत्र म्हणावा. त्यायोगे व्यवसायातील लाभ होईल. श्री क्री श्री क्री नील श्री लीम मम गृह धन पुराये चित्राय दूर दूर स्वाहा. गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे, कासव, सोन्याचे, चांदीचे नाणे वा अखंड अक्षदा ठेवण्याचे. लक्ष्मी चालत येते. पिंपळ वृक्षाला पाणी घालावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते. लक्ष्मी केरसुणी याचे संबंध आहे. शास्त्रवचनाप्रमाणे केरसुणी झाडूला पाय लागणे लक्ष्मीचा अपमान होतो. केरसुणी हे घरातील कचरा साफ करते व कचरा दारिद्र्याचे प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता नांदते तेथे लक्ष्मी वास करते. सुख शांती त्या घरात वास करते. या उलट जेथे घाण अस्वच्छता असते घरातील लक्ष्मी निघून जाते. दारिद्र्य देवता जवळ येते. अशा घरात राहणाऱ्या नेहमी पैशाची चणचण भासते. यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवा म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. केरसुणी व झाडू त्याचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवा की त्यावर कोणाची दृष्ट पडणार नाही. त्यांना अशा ठिकाणी ठेवा की कोणाचे पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचे अपमान होणार नाही. चुकूनही केरसुणीला पाय लागला तरी लक्ष्मीचे क्षमार्चना करावी. केरसुणी व झाडू कधी उभा ठेवू नये. कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये. नवीन केरसुणी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावर वापरायची सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल. घरी पैसा धन सर्वांचे हवे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबून अगदी अपुरे पैसा प्राप्त होतो. अशा वेळी काही नियमाचे पालन केल्यास तुमच्या परिवाराला घरात लक्ष्मीचे निरंतर कृपादृष्टी राहू शकते. वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या. कोणत्या गोष्टी कोठे ठेवावे हे सांगणारे काही उपयुक्त टिप्स. पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करावेत. कधी दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये. देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोणात असावे. किचन, मेन्स, शौचालय, इलेक्ट्रॉनिक बोर्ड, टीव्ही हे सर्व आग्नेय कोणातच ठेवा. किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा. स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे. टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवावे. फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये. फरशी काळी नसावी. मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा. या नियमाचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक
करा. श्री स्वामी